तर गुड मॉर्निंग गाईज. तर आज आमचा ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि आमच्या गॅलरीतनं किंवा आमच्या हॉटेलच्या खालनं व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे आणि असलं भारी वाटाले. पहिल्यांदा असलं काहीतरी बघालो आहे ॲडव्हेंचर, म्हणजे हे मी काय शब्दातच मांडू शकत नाही. असलं आमच्या डोळ्यासमोर आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्या आधी परत एकदा स्वागत आहे तुमचं CN व्लॉगमध्ये. तर सुरू करूयात आपण आपल्या एका नवीन व्लॉगला. तर आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो. बघा गाईज, हे हॉटेल आणि ह्याच्या मागचा व्ह्यू. तर आम्ही इंडियाज लास्ट विलेज चितकुल, हे इंडियातलं सगळ्यात लास्टचं गाव आहे चितकुल. ह्या गावात आम्ही आत्ता आहे आणि इथून चायना बॉर्डर आहे. तर असं सगळं आहे. तर बघूयात आपण आता आम्ही फिरायला जाणार आहे. बघूयात आपण पुढं चालत चालत जाऊया. आपल्याला अजून कुठलं कुठलं व्ह्यू दिसतात बघूया. तर आता मी कॅप्टनसोबत बोललो आमच्या. तर मी विचारलं त्यांना की बाबा आपण किती उंचावर आपण आता आहे, किती उंचावर आपण थांबलो आहे. तर 11,300 फूटवर आम्ही आत्ता थांबलो आहे. असली गार थंड हवा आहे, नेक्स्ट लेवल थंडी आहे. बघा गाईस, पक्ष्यांचा थवा आणि हा व्ह्यू काय सुंदर दिसते. जी जी आली नाही आहे ट्रिपला ती हे सगळी मिस करायला. थांबा एक थोडासा सिनेमॅटिक व्हिडिओ घेतो तुमच्यासाठी. तर बघा तुम्ही. तर गाईज, आमचं फोटो बिटो सगळं शूट किंवा रीलसाठी शूट, सिनेमॅटिक व्हिडिओ तुमच्यासाठी सगळं शूट करून झालेलं आहे. आणि आत्ता जरा मी सर्च केलो या विलेजबद्दल. तर IIT बॉम्बेनं असं घोषित केलं की ह्या चितकुलमधली जी हवा असते ती एकदम क्लीन आणि प्युअर आहे आणि भारतातली सगळ्यात शुद्ध हवा इथं या चितकुल गावात आहे, म्हणजे असं घोषित केलं आहे. आणि हे आम्ही फील करायलो ही हवा. आणि गाईज, आपला माइंडसेट किंवा आपण थिंकिंगच आपले असं झाले की बाबा म्हणजे बाहेरच्या देशातच एवढं क्लीन बघायला मिळते किंवा अशा सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. पण मला इथं आल्यावर समजले की बाबा आपल्या देशात पण खूप काय काय दडले. असल्या एक एक गोष्टी बघायला की आपण विचारही करू शकत नाही. आणि कुठलं स्वित्झर्लंड किंवा कुठला बाहेरचा देश ह्याला झक मारते, ह्याला झक. तुम्ही पण या, एक्सप्लोर करा, या सगळ्या गोष्टी बघा, मगच तुम्हाला फील येईल किंवा तुम्हाला कळेल ह्या सगळ्या गोष्टी मी जे काय म्हणतोय ते. आणि अजून एक सांगायचं आहे, इथली लोक एकदम प्रेमळ स्वभावाचे आहेत. म्हणजे आम्ही एवढ्या उंचावर आहे, 11,300 फुटावर आहे. पण मी काल म्हणजे एका दुकानात गेलतो की बाबा थोडं सामान आणायला आणि तिथं कुत्री होते. मग त्यांना बिस्किट खायला घालायचं होतं. एक पार्लेजी बिस्किट पण घेतलो. तर बाकीच्या ठिकाणी कसं असते की बाबा म्हणजे तिथं जे भेटत नाही मग त्यांनी लांबनं आणतात, म्हणजे ट्रान्सपोर्टचा खर्च असा सगळा असते. त्यामुळे त्यांनी 10 रुपयाची गोष्ट समजा 25 रुपये 30 रुपये असं विकत असतात. पण इथं तसं नाही आहे. मी किती झालं असं विचारलं दुकानात, त्यांनी 10 रुपयाचा बिस्किट पुढा 10 रुपयालाच घेतली. म्हणजे मला एक असं वाटलं की बाबा एवढ्या उंचावर म्हणजे एवढा ट्रान्सपोर्टचा खर्च असूनही तीच गोष्ट त्याच किमतीला देतात. म्हणजे कुठं तर बाबा यांना मानायला पाहिजे की बाबा. आणि सनराईज व्हायला आहे, काय मुवमेंट आहे हे बघा. आता हे पोरगच जळाले माझा फोटो चांगला आल्यावर. काय बघ की बघ कसं पोरग थांबते बघ. काय काय हा दणका विषय आहे काय चांगलं त्याला. मग त्याला थांबायला लागते व्यवस्थित. आता त्याला मी काय करू, तुला जमत नाही तर. अय्यो काय चांगला आला नाही. हे पोरग नुसता माझी कॉपी करते. मी जसा फोटो काढते का नाही तसा लगेच ह्याला पाहिजेच असते. माझी पोज कशी, CNची पोज कशी आणि बाकीच्यांची पोज कशी. मोठं बिट्टा रडालायच की, रडालायच की. नुसता रडतेच पोरग. फोटो चांगला आला नाही, फोटो चांगला आला. अरे बाळा चांगला दिसते म्हणून चांगला फोटो येतात रे. आय एम अ स्मार्ट बॉय, हँडसम बॉय ब्रो. कॅप्टन बोलवाले. कॅप्टन आता चिडले आमचं. नाश्ता करा पटकन म्हणाले. तर आता नाश्ता करतो. कुठं जाईल तिथं बोम आहेच, शिव्या खायच्या सगळ्यांकडे. तर गाईज, ब्रेकफास्टला एग ऑमलेट, पराठा आणि इकडं चाय आहे. चहा काय मी पित नाही, त्यामुळे आपल्याला या दोन गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायला लागणार. तर आता पटकन खाऊन घेतो आणि मग तुम्हाला पुढची जर्नी दाखवतो. तर गाईज, आता आम्ही रूममधनं चेकआउट करायला. तर आता तुम्हाला गाडीत बसून सांगतो कुठं काय काय चाललंय. तर गाईज, ट्रायपॉड मागा राहिला आमचा. ट्रायपॉड आधी घेतो, महत्त्वाची वस्तू. आणि आता इथून घेणार आहे रिव्हरमध्ये काहीतरी आहे, तर तिथं जाणार आहे आता ते बघण्यासाठी. आणि मग तिथून डायरेक्ट तबू. तिकडे किती दिवस आहे स्टे आता? तिथे 1 दिवस. तर आता तबूमध्ये 1 दिवस स्टे आहे. तर आता इथनं जाता जाता
कोणकोणते पॉईंट आहेत ते मला पण माहीत नाही आहे, कारण सगळं भूषण या ट्रिपचं प्लॅनिंग केलं आहे. सो त्यामुळे त्याला सगळं ह्या ट्रिपचं माहिती आहे बाबा, इथून कुठं काय काय नेणार आहे किंवा काय. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि ब्लॉग एन्जॉय करत राहा. तर गाईज आता आमचा प्रवास चालू झाला आहे आणि आम्ही आता जातोय रिव्हर साईडला आणि इथून 5 किलोमीटरच्या अंतरावर आपली इंडिया आणि चायना बॉर्डर आहे. तर ते बघण्यासाठी आपण जाऊ शकत नाही, कारण तिथं अलाउड नाही आहे. गाईज आता आम्ही पोहोचलोय रिव्हर ठिकाणी आणि इथला तर नजारा देखणे लायक आहे. हे बघा रिव्हरचं पाणी कुठून कुठून येते, बर्फ वितळून, आणि हे बघा मध्ये काय सीन आहे. गाईज हा तर व्ह्यू बघितल्यावर डोळ्याचं पारणं फिटलं. पाणी असलं एवढं क्लिअर मी कुठंच बघितलं नाही. हे बघा एवढं क्लिअर आणि एवढं स्वच्छ, एवढं क्लीन मी आजपर्यंत कुठंच बघितलं नाही. तर मी ह्याचा आनंद घेतो आणि गाईज तुम्हाला पण दाखवतो. मग थोडासा सिनेमॅटिक व्ह्यू तुम्ही पण बघून घ्या आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग कसा होतो आणि मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या कशा वाटल्या हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मला पण कळू दे की तुम्हाला पण ब्लॉग आवडायला का नाही. हर एक फ्लोर पे एक वॉशरूम होता है, एक बाहर वॉशरूम होता है, 3 से 4 वॉशरूम होते हैं टोटल. हम लोग ज़्यादा लोग नहीं है तो चलेगा. बस जो भी जाए वो घर की तरह उसको साफ करके आना है, मतलब वो घर वाले लोग भी वही वॉशरूम यूज़ करते हैं. ओके. ये होम स्टे वाला कॉमन वॉशरूम अब तब होगा अगर ताबू में पानी जमा होगा. पानी अगर जमा नहीं होगा तो रूम के अंदर जो वॉशरूम होगा वही ऑपरेट. मेरी आवाज़ अभी बोलने वाला हूँ ना, इसीलिए कॉपीराइट आता है. तर गाईज आता कॅप्टन आपल्याला सगळं एक्सप्लेन केलं आहे आणि आपण जाणार आहे ताबू या गावात. तर इथं आपला होमस्टे असणार आहे आज. म्हणजे आपण तिथल्या लोकांच्या घरांमध्ये राहायचं आहे. म्हणजे आमचा कॅप्टन सांगत होता की बाबा लोकांकडे म्हणजे पाहुण्यांकडे राहायला चाललो आहे अशा हिशोबानं राहावा, म्हणजे चांगलं राहावं व्यवस्थित. आपण म्हणजे बाबा टॉयलेटला वगैरे गेलो की बाबा एकदम व्यवस्थित साफसुथरं तिथं व्यवस्थित ठेवा. ए बाळ कळते का भूषण, साफसुथरं ठेव, उगाच गचाळ खाणार राहू नकोस. आमची सवय आहे गचाळ खाणार राहायची, तर आता व्यवस्थित राहायला पाहिजे. तर हे सांगायचं होतं तुम्हाला. ते काय म्हटलं त्यांना रे, ते काय म्हटलं कुठली झाड तर आपल्याला काय माहित नाही त्या झाडांना काय म्हणतात. ऑटम विंटर काय असं म्हणाला आहे. पूर्ण पानं वाळतात. रुको रुको गाइस, ये अभी मुंबई का बंदा है और ये बताएगा अपने को, सब एक्सप्लेन करेगा वो कौन सा झाड़ है वगैरह, वो सब एक्सप्लेन करेगा. वो सारे एप्पल के झाड़ है और अभी रेन खत्म हुआ है, रेनी सीजन मतलब बारिश का. और बारिश के सीजन के बाद जो विंटर के पहले का जो टाइम पीरियड होता है 15 डेज 20 डेज का, उसको ऑटम बोलते हैं. उसमें सारे पत्ते पीले होकर झड़ जाते हैं एंड फिर विंटर्स में कोई भी पत्ते नहीं आते. एंड आफ्टर विंटर नए पत्ते आते हैं, फिर एप्पल की नए प्लांट और फल आते हैं उसमें. वो एक प्रोसेस है. तर तुम्हाला हे कळालं काय तो सगळं सांगितलेला. तर या सगळं असं आहे. मी पण पहिल्यांदाच बघालोय, मला पण काय माहित नाही. आणि हे पोरगं जाणार आहे स्कॉटलंडला, त्यामुळे हे जरा सगळं माहिती आहे याला. हे पोरगं जरा हाय, जरा त्यातल्या त्यात हाय, पोरगं जरा हुशार आहे. तर हे असं सगळं नवीन नवीन शिकायला मिळालं किंवा नवीन नवीन बघायला ऐकायला मिळालं तर चांगलं वाटायले. म्हणजे पैसे वरती पैसे फिटल्यात आमचा आत्ताच, कारण सकाळीच पहिल्या दिवशी पैसे फिटून घेतले आम्ही कॅप्टनच्या शिव्या खाऊन. तर काही जस्ट लँडस्लाईड झाल्या आणि आम्हाला सगळ्यांना उतरायला लावल्यात गाडीतनं. बाबा वरनं कोसळायचं अंगावर. हे बघा इथं चालू आहे काम. आई शपथ बघा काहीच. तर हे इथनं वरनं कोसळलंय. हा हे वरनं इथनं कोसळलंय आणि काल रात्री आम्ही इथनं चालू ह्या रोडवरनं. काय नशीब आहे. तर इथं यायचं तर जीव मुठीत घेऊनच यायचं. लय भायना काय म्हणजे दिसायला फक्त भारी वाटते, पण इथं आल्यावरच कळते फाटून जात्या, पूर्ण फाटून जात्या. हा कधी काय पण अंगावर पडू शकते. हे बघा की हे केवढ्या वरनं पडले बघा, सगळं कोसळले आणि जस्ट आमची गाडी तिथं थांबल्या बघा मग. आणि हा लय वेळेचा विषय नाही आहे, एक 5 ते 10 मिनिटाचा विषय झाला. तर जस्ट 5 ते 10 मिनिटातच ते पडलंय. जागा केल्यात तर पटकन जायला लावल्यात आम्हाला. तर आता पटकन गाडीत बसतो. हे बघा गाईस, आता हे सगळं बाजूला केलंय कोकळे आणि ह्या साईडला सगळं कोसळलंय बघा. दिसलंय काय एवढी मोठी मोठी दगड आहेत बघा. तर नशिबाचा भाग आहे आणि सगळं देवावर सोपवावं लागते. ड्रायव्हर काय रिस्क घेऊन मारते बघा गाडी. हे बघा सगळ्यात
डेंजरस रोड सगळ्यात जास्त जर तिथलं डेंजरस रोड असतील तर ते फक्त मनालीतच रोड आहे. ते आता कळते म्हणजे आता समोर डोळ्यासमोर झाले त्यामुळं मला आता जाणवाले ते फील व्हायला नेक्स्ट लेवल काम आहे. ड्रायव्हरला सलाम. अशा ठिकाणी गाडी मारायचं त्याचं पण काम काम तर काही आता मला कंटाळा आला आहे आता डायरेक्ट झोपून टाकतो मी आणि आपण मेन ठिकाणी गेल्यावरच तुम्हाला दाखवतो किंवा आपण ब्लॉग चालू करूया. आता तात्पुरतं बाय काही आता आम्ही आलो आहे खाप संगम म्हणजे स्पिती अशा नद्यांचं संगम आहे. तर आम्ही त्या ठिकाणी आहे आता. हे बघा इकडून ही जी येणार आहे ना ती स्पिती आहे आणि ही जी आहे ती सतलुज. अशी दोन्ही नद्यांचा संगम झाला इथं. तर आता त्याच ठिकाणी इथं कॅफे आहे छोटा. तर आता इथं आमचा लंच असणार आहे. लंच करणार आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात. तर आता आम्ही आलो जवळजवळ 150 ते 200 किलोमीटर. तर अजून आपल्याला 150-200 किलोमीटर जायचं आहे. आता काही आम्ही ऑर्डर केल्या राजमा चावल आणि काय मोमोज. तर आता मोमोज आणि राजमा चावल ट्राय करणार आहे. तर अजून एक हिमालयन डिश कुठली ते सिद्धू डिश आहे. ती काय पोरं नको म्हणाल्यात. किंवा म्हणाले तर पोरं नको म्हणाले. जाऊ दे पोरांबरोबर जायला पाहिजे. कुठं ना कुठं तर कॉम्प्रोमाइज करून ट्रीप करायला लागेल. ते सगळं आमचं करून चालत नाही. आमचा कारभार मग टोकाला नाही दे डायरेक्ट. आणि काहीच मी आता जरा माझं कौतुक करतो. ती स्मार्ट दिसते ना आता तेवढंच जरा मज्जा. तर काहीच माझा व्ह्यू बघा काय रोड आहे. हे बघा कुठं जाईल किलोमीटर डोळ्याचं पारणं फिरते. कुठं पण जावा तुम्हाला व्ह्यू सगळीकडं बघायला मिळणार. तुम्हाला काय दाखवू आणि काय नको मला हेच कळणार झालं. कारण जिथं जाईल तिथं सगळं भारीच आहे. तर गाईज आता आम्ही आलोय नाको म्हणजे एक गाव आहे नाको म्हणून. आणि किती 1000 फीटवर आहे मला पण माहीत नाही आहे. थांबा तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही किती उंचावर आहे. हे बघा इकडं बघितला तर बघा बर्फ. तर आम्ही आलोय नाकोमध्ये कारण इथं आपल्या जसं मंदिर असतात म्हणजे गणपतीचं मंदिर किंवा वेगवेगळं जसं मंदिर असतात तसं बुद्धांचं मोनेस्ट्री म्हणून असं मंदिर असते. तर ते आपण बघायसाठी आलोय. तर ते पण तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघून घ्या. तोपर्यंत मी पायाव्या पडून घेतो. तर गाईज हा नाकोचा सगळा एरिया फिरून गेलोय. तर इथं लोक कशी राहतात बघा घरं कशी आहेत तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दाखवतो. तर गाईज एवढ्यावरती लेक पण आहे. तुम्हाला लेक पण दाखवतो. म्हणजे एवढ्यावरती मी एक्सेप्ट पण केलं नसेल म्हणजे कोण एक्सेप्ट पण करत नसेल की एवढ्यावरती लेक असू शकतोय. आणि एकदम पाणी क्लीन आहे क्लीन. आणि आजूबाजूचा एरिया तर चुम्मेश्वरी काय शूट झाला मला भुसण्या काय एरिया आहे हो. गाईज आता आम्ही स्पितीमध्ये एंटर केलं आहे आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा ही जी कडा दिसते का नाही त्याच्यावर 30 किलोमीटर चायना बॉर्डर आहे. तर रात्र आहे त्यामुळे काय दिसेना. जर आपण दिवसा आलो असतो तर आपल्याला बघायला मिळालं असतं. आणि काहीच आपल्याला चायना बॉर्डर बघायला मिळते पण त्याला लय काय परमिट घ्यायला लागते. आता आमच्या कॅप्टनला विचारलं मला कॅप्टन सगळं एक्सप्लेन केला. तर बघूया आपण परत कधी तर आल्यावर. आपल्याला कॅप्टन काय आता ओळखीचंच आहे. जर आलो तर भविष्यात जर त्याला फोन करायचं परमिट घ्यायचं मग त्याच्याबरोबर जायचं बघायला. आता आपण आपला जिथं स्टे आहे तिथं जाऊन तुम्हाला डायरेक्ट भेटतो. तर आता मी फायनली पोचलो आहे ताबू या गावात. आणि आता या ठिकाणी आपण लोकांच्या घरात राहायचं असते. कुठलं हॉटेल किंवा काय नाही. तर त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या रीतिरिवाजानं इथं राहायला लागते. तर बघूया हा एक्सपिरियन्स म्हणजे कसा राहतो आहे माझ्यासाठी. आणि तो तुम्हाला पण दाखवतो. पहिलं आपलं सगळं बॅग वगैरे घेऊया आणि मग तिथं जाऊनच तुम्हाला
पुढच्या सगळ्या गोष्टी दाखवतो. तर गाईज आम्ही आता आलोय घरी. तर बघा काय घर त्यांनी एकदम प्रॉपर वुडनमध्ये बनवलेत. एकदम इंटेरियर बघा असलं भारी वाटत. हॅलो गाईज, घरातल्या चवी छान आहे म्हणायचं बघण्यालायक. तर त्यांचा पाहुणचार बघ, लगेच गरम पाणी. हो तो देखाई मला. तर आम्ही आमच्या घरात राहायला आलोय. ते एकदम किती प्रेमळ आहेत बघा आजी. आणि रूम पण बघा, टेडी बेडी सगळं दणदणीत रूम आहे. हे बघा इथं टेडी बेडी ठेवल्यात. हा काय एक्सपिरियन्स आहे रे, लोकांच्या घरात राहिलो आम्ही. मैं ऐसा बोल रहा हूँ कि हम लोगों के घर में रह रहे हैं. तर गाइस हम इनके घर में रह रहे हैं. हेलो किती क्यूट. रेकॉर्ड कर सकता हूँ. त्या किती क्यूट आहेत बघा. रुको 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 अंकल, कहाँ रखना है आप मत रखो, मेरे को बताओ. हम हमारे खुद के शूज रखते हैं. इधर रखना है बोलो फिर. इधर रख दो ना नीचे. ओके. तर हे बघा गाईज वरती अशा टाईपचा हॉल आहे. तर ही एक रूम आहे. परत आतमध्ये एक असा मिरर आहे आणि हे एक रूम आहे. तर गाईज आता पाणी घेतलंय, पहाडी पाणी. तर पहाडी पाणीची चव बघूया आपण. पाणी पचलं नाही, मुंबईला पाणी पचलं नाही. आता मला पचते का बघूया. आम्हाला आम्ही कोल्हापूरच्या रक्तात सगळं पचवायची ताकद आहे. ओ या सो ब्युटिफुल पाणी. कसं आहे पाणी हा? भाई तेरा नहीं है जो डायलॉग ना, तेरे नाक से पानी टपक रहा है. ओ पहले पूछ फिर मेरे से बात कर. पाणी तर चांगलं आहे एकदम. आता जेवण बघूया. आता जेवण करायचं आहे. जेवण कुठल्या पद्धतीने असते, काय टेस्ट आहे, कशी टेस्ट असते हे पण तुम्हाला सांगतो. तर गाईज आता जाऊयात खाली. आपलं सगळं आवरून झाले, फ्रेश वगैरे झालो आपण आणि खाली जेवणाचं सगळं तयारी झाल्या आणि कशा पद्धतीनं असते बघूया आपण खाली. तर गाईज बघा अशा पद्धतीनं पंगत असते जेवणाची. तर त्यांची प्लेट पण बघा एकदम ड्रॅगन असं चायनीज टाईप. दाल रोटी सुख याला म्हणतात सुख. तर गाईज आता मी वाढून घेतले स्वतः. एकदम गरम गरम जेवण आहे. तर पहिला घास खातो, बघूया आपण टेस्ट कशी आहे. कडक कडक काय टेस्ट आहे. तर आता मी जेवणाचा आनंद घेतो. मग नंतर ना सगळं आपण बोलूया. आमचं कॅप्टन आता ऑक्सिजन लेवल चेक करायला सगळ्यांचं. ह्याचा कमी असं मला वाटाले. हाँ मासमूस करा ले. अभी ठीक है, अभी कुछ नहीं है, बट नीचे जा सकते. याचा बहुतेक डेंजर सीन आहे. डेंजर झोन आहे जो. ऑक्सिजन लेवल कमी झाला याचा. झोपत नाही आज. आता मेन माणसाचा आहे. चला भी परफेक्ट है. तेरा भी हार्ट बीट तेज है. धीरे धीरे भागदौड़ मत करो तुम लोग. अगर यहाँ तुम्हारा हार्ट बीट 120 आ रहा है, ऊपर और तेज हो सकता है. ठीक है, शरीर को एग्जर्ट नहीं करना. तर माझा चेक करायला धीरे धीरे चलना है. बेबी स्टेप्स जो आज मैंने बताया. आज तुम लोग नाकों में चले हो ना, इसलिए तुम लोगों का अभी तक हार्ट बीट होगा. और अभी भी जो ऊपर नीचे कर रहे हो उससे भी होगा. अभी 10 मिनट बाद चेक करूंगा, बैठ जाओगे तो नॉर्मल हो जाएगा. तेरा ठीक है भाई, परफेक्ट हो. कसा आहे तुम्ही का सीएन बोलते सीएन लक्षात ठेव. बाळ धडकन धडकन हळू कर. कुठं तर गचकशी झोपेत राहत रे. मला कळायचं बंद होईल. हळूहळू दुसऱ्यांच्या घरात आलीस, राहायला आलायस, जरा व्यवस्थित वाग. तर गाईज आमचं सगळं जेवण झाले आणि लाईफ मधलं एकदम बेस्ट जेवण होतं हे. कारण एकदम ऑथेंटिक आणि हायजेनिक जेवण होतं. तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं रे जेवण? आपको कैसा लगा? चांगलं. हा भावाला शिकवले मराठी. चांगलं म्हण. तर गाईज या ब्लॉग मध्ये एवढंच होतं आणि हा ब्लॉग आता एंड करतोय. तर आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. तर तोपर्यंत बाय गाईज.